प्रिय मित्रांनो, आज मी ब्रुनोस एअर्स अर्जेंटिना ह्या देशात, अर्जेंटिना म्हणजे दक्षिण अमेरिका, आणि ह्या ठिकाणी 1996 साली झालेल्या एका चमत्काराविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छितो। विशेषतः ह्या ब्रुनोस एअर्स ह्या देशात, ह्या चर्चमध्ये एक महत्त्वाची घटना घडली। एक दिवस हे फादर आपलं काम करत असताना त्यांना एका बाईने फोन केला आणि त्या फोनवरती सांगितलं की आपल्या चर्चच्या मागे जिथे कॅन्डल स्टँड आहे त्या कॅन्डल स्टँडच्या वरती कोणीतरी एक कम्युनियन थोडंसं दूषित करून टाकलेलं आहे, तुम्हाला काय करता येईल का? तर त्यावेळेला हे फादर्स धावत गेले आणि त्या फादराने नक्की ते खाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना गिळता आला नाही, कारण तो कदाचित खराब असेल किंवा तो खाऊ नये अशी त्या परमेश्वराची इच्छा असेल। म्हणून प्रिय मित्रांनो, त्याने काय केलं असेल तर त्याने एक पाण्याचा, ज्याला आपण ग्लास म्हणतो, पाण्याचा ग्लास घेऊन त्या ग्लासमध्ये ते ठेवलं आणि नंतर त्याने त्या, ज्याला आपण म्हणतो पवित्र पेटी, त्या पवित्र पेटीमध्ये नेऊन ठेवलं। आणि 8 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते आहे तसंच्या तसंच आहे, म्हणजे त्यामध्ये काही फरक पडला नाही। त्यांना वाटलं होतं की कदाचित हे पाण्यामध्ये वितळेल आणि नष्ट होईल आणि कदाचित नवीन स्वरूप घेईल, परंतु तसं काही झालं नाही। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे फादर, त्यांचं नाव आहे अलेक्झांड्रो, तर त्या फादर अलेक्झांड्रोने विचार केला आणि नंतर त्यांचे धर्मप्रांताचे आर्चबिशप, आणि त्यावेळेला आर्चबिशप बर्गोग्लिओ हे त्यांचं नाव होतं। हे आर्चबिशप म्हणजे सध्याचे पोप फ्रान्सिस, ज्याला आपण म्हणतो ते पोप फ्रान्सिस होते। आणि म्हणून त्याने त्यांना लगेच सांगितलं की तुम्ही थोडे दिवस आणखीन पेटीमध्ये त्या पाण्यात ठेवलेलं आहे तसंच राहू द्या। मग त्या ठिकाणी त्याने नंतर सांगितलं की त्याचे फोटोग्राफ काढा। मग त्याने एक स्पेशल फोटोग्राफर बोलवला आणि त्याचे अनेक फोटो काढून ठेवले। नंतर 3 वर्षानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, त्या आज बिशपाने त्यांना सांगितलं की त्याचा आता परीक्षण करून घ्या। त्यावेळेला त्यांनी स्वतः एक स्पेशल, जे त्यांच्याकडे, ज्याला आपण म्हणतो एक शास्त्रज्ञ, तशा प्रकारचे एक शास्त्रज्ञ त्याने 1999 साली, ते डॉक्टर गोम्स म्हणून होते, आणि त्याने त्या ठिकाणी घेतलं आणि स्वतः त्याचं परीक्षण न करता त्याने न्यूयॉर्कला पाठवलं। आणि न्यूयॉर्कला त्या ठिकाणी 5 तज्ञ शास्त्रज्ञ होते की ज्याने अनेक वेळेला रक्त तपासलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये एक मोठे डॉक्टर होते की जे डॉक्टर खरोखर रक्त तपासण्यात स्पेशलिस्ट होते, आणि त्यांचं नाव डॉक्टर फ्रेडरिक झुमिनो। हे डॉक्टर फ्रेडरिक झुमिनो हे ह्यांनी रक्त तपासणीवरती बरीचशी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। तर त्या ठिकाणी त्यांनी हे तपासलं आणि त्या डॉक्टर तपासल्यानंतर त्यांना दिसून आलं की हा AB निगेटिव्ह असा ग्रुप आहे, आणि त्या ग्रुपमध्ये फार कमी लोक असं असतात। परंतु त्यांच्या लक्षात आलं की त्याने जे हृदयाच्या डाव्या बाजूने जो भाग आहे तो तपासला, आणि त्या ठिकाणी त्यांना दिसून आलं की हा मनुष्य खूप यातना भोगत आहे, आणि तो, त्याला खूप मारहाण झालेली आहे, आणि तो मरणावस्थेत आहे
अशा प्रकारचं जणू काही त्या हृदयाचा तो भाग आहे. आणि म्हणून त्या लोकांनी असंच गृहीत आता धरलेलं आहे आणि सिद्ध झालेलं आहे की हा प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे आणि त्यांच्या हृदयाचा जो भाग आहे त्या भागातला हा एक पवित्र जो आपण मांस म्हणतो ते मांस होतं. आणि खरोखर माझ्या प्रिय बंधू भगिनो, त्यानंतर आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत, अजूनही ती भाकर जशीच्या तशी आहे. म्हणून ह्या दृष्टीने पोप महाशयाने ते डिक्लेअर केलेलं आहे की हा खरोखर चमत्कार आहे आणि हे रक्त येशू ख्रिस्ताचंच रक्त आहे. आणि विशेषतः त्याच्या शरीराला ज्या इजा झालेल्या होत्या त्या डॉक्टरने सगळं तपासून खरोखर आहेत असं दाखवलेलं आहे. कारण या त्यांच्या अर्जेंटिना ज्या डॉक्टरांनी त्यांना काहीही कल्पना दिली नव्हती, तरी देखील त्याने जे शोधून काढलं त्यावरून इथल्या आर्चबिशपांनी आणि त्यांच्या सगळ्या फादरांनी असं एक निष्कर्ष काढला की खरोखर हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे.